हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. गेले काही दिवस आपण मॅथमॅटिकल लॉजिक किंवा मॅथमॅटिकल रिझनिंग या टॉपिकवरती जेई आणखीन MST CAT या दृष्टिकोनातून काही कन्सेप्च्युअल MCQज पाहत आहोत. आज आपण पुन्हा याच टॉपिकवरती काही कन्सेप्च्युअल MCQज पाहणार आहोत. तर आजचा फर्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. Which of the following is logically equivalent to negation of negation P implies Q? हे जे गिवन लॉजिकल स्टेटमेंट आहे याच्याशी इक्विव्हॅलंट असणारं लॉजिकल स्टेटमेंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इथं 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यापैकी करेक्ट ऑप्शन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि स्वतः आन्सर फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करा. तर बघा, हे जे गिवन स्टेटमेंट आहे निगेशन ऑफ निगेशन P implies Q, याच्याशी आपल्याला इक्विव्हॅलंट स्टेटमेंट फाइंड आउट करायचं आहे. तुम्हाला हा कन्सेप्ट माहिती आहे, X implies Y इक्विव्हॅलंट निगेशन ऑफ X or Y. म्हणजे फर्स्ट स्टेटमेंटचं निगेशन होतं, हे जे इम्प्लिकेशनचं सिम्बॉल आहे त्याच्या बदली आर येतं आणि सेकंड सब स्टेटमेंट वाय ॲज इट इज आपण लिहितो आहे. या कन्सेप्टच्या आधारे इथं काय होईल बघा, हे निगेशन ॲज इट इज राहील. या इम्प्लिकेशनचं कन्व्हर्शन या कन्सेप्टनुसार निगेशन ऑफ निगेशन पी होणार. फर्स्ट सब स्टेटमेंटचं निगेशन केलं आर Q ॲज इट इज लिहिणार आहे, सेकंड सब स्टेटमेंट ॲज इट इज लिहिलं. नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा, निगेशन ऑफ निगेशन P म्हणजे P येणार आहे, आर Q ॲज इट इज राहील. आता याचं निगेशन करत असताना निगेशन P हे R आहे त्याचं अँड होणार, आणखी निगेशन Q म्हणजेच तुमचं D हे करेक्ट आन्सर असणार आहे. फोर्थ ऑप्शन जो डी आहे ते तुमचं करेक्ट आन्सर असणार. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, फाइंड द सिम्बॉलिक फॉर्म. हे जे सर्किट दिलेलं आहे हे सर्किट सिम्बॉलिक फॉर्म मध्ये आपल्याला लिहायचं आहे. या ठिकाणी S1 S2 S1 डॅश S1 डॅश S2 S3 S1 S2 S3 S1 S2 डॅश S3 असे स्विचेस अरेंज केलेले आहेत. बॅटरी दाखवलेली आहे, लॅम्प दाखवलेला आहे, करंट फ्लो दाखवलेला आहे. आपल्याला या सर्किटला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायचं आहे. इथं बघायचं, S1 हा जो स्विच आहे याच्यासाठी मी P कन्सिडर केलं, S2 हा जो स्विच आहे याच्यासाठी मी Q कन्सिडर केलं, S3 हा जो स्विच आहे याच्यासाठी मी R कन्सिडर केलं. इथं S1 डॅश दिसतं म्हणजेच नॉट P येणार आहे. इथं S1 डॅश दिसतं म्हणजेच नॉट P येणार आहे. S2 म्हणजेच Q येणार आहे. S3 साठी R आपण कन्सिडर केले. S1 म्हणजेच P, S2 म्हणजेच Q, S3 म्हणजेच R, S1 म्हणजेच P, S2 डॅश म्हणजे नॉट Q, S3 म्हणजेच R. आता आपण सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहित असताना S1 S2 S1 डॅश म्हणजेच P Q नॉट P हे 3 स्विचेस सिरीज मध्ये आहेत, म्हणजे यांच्यामध्ये अँड येणार आहे. म्हणजेच काय होणार बघा, P अँड Q अँड नॉट P असं मिळणार आहे. या 3 स्विचेसना पुढचे स्विचेस पॅरलल असल्यामुळं R येणार आहे, त्यामुळे इथं सिम्बॉल R येईल. त्याच्यानंतर S1 डॅश S2 आणखी S3 सिरीज मध्ये आहेत, म्हणजेच नॉट P Q आणि R यांच्यामध्ये अँड येणार आहे. म्हणजेच काय लिहिणार, नॉट P अँड Q अँड R असं आपल्याला मिळेल. पुन्हा पुढचे स्विचेस याला पॅरलल आहेत म्हणजे R लिहिणार. इथं बघायचं
S1 S2 S3 सिरीज मध्ये आहेत. हे सिरीज मध्ये असल्यामुळे अँड येणार म्हणजे P and Q and R, P and Q and R असं आपण लिहिणार. त्याच्या पुढचे स्विचेस पुन्हा पॅरलल आहेत म्हणजेच R येणार. S1 S2 S3 सिरीज मध्ये आहेत. सिरीज मध्ये असल्यामुळे P नॉट Q आणखीन R याच्यामध्ये अँड येणार म्हणजेच P and नॉट Q and R असं मिळणार आहे. आता याच्याशी कोणता ऑप्शन मॅच होतो का बघा. या ठिकाणी P and Q and R पाहिजे, इथं R दिसत आहे म्हणजे हा पहिला ऑप्शन तर मॅच होत नाहीये. ठीक आहे. सेकंड ऑप्शन बघा, P and Q and not P or not P and Q पाहिजे, इथं नॉट Q दिसतं म्हणजे हा सेकंड ऑप्शन पण मॅच होत नाहीये. थर्ड ऑप्शन बघूया, P and Q and not P or not P and Q and R or P and Q and R or P and not Q पाहिजे, इथं Q दिसत आहे म्हणजेच हा थर्ड ऑप्शन सुद्धा मॅच होत नाही. म्हणजे फोर्थ ऑप्शन जो आहे नन ऑफ दीज हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. इफ P Q R are statements with truth values T T F, then the statement R implies P and not Q or not Q and not R will be. या ठिकाणी P Q आणखीन R ही तीन स्टेटमेंट आहे. त्यांची ट्रूथ व्हॅल्यू T T F आहे रिस्पेक्टिव्हली. देन आपल्याला R implies P and not Q or not Q and not R या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. इथं चार ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यापैकी करेक्ट ऑप्शन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पॉज करा, आन्सर फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करा. तर काय होणार बघा. मी गिवन स्टेटमेंट प्रथम ॲज इट इज लिहितो. R implies P and not Q or not Q and not R हे गिवन स्टेटमेंट मी ॲज इट इज लिहिलं. हे स्टेटमेंट कशाबरोबर इक्विव्हॅलंट असेल बघा. R ची ट्रूथ व्हॅल्यू F आहे. F implies P ची ट्रूथ व्हॅल्यू T आहे अँड ॲज इट इज लिहिलं. Q ची ट्रूथ व्हॅल्यू T आहे, हे नॉट ॲज इट इज लिहिणार, नॉट T होणार. हे R ॲज इट इज राहणार. Q ची ट्रूथ व्हॅल्यू T आहे म्हणजेच नॉट T, हे नॉट ॲज इट इज लिहिलं. Q ची ट्रूथ व्हॅल्यू T लिहिली अँड ॲज इट इज लिहिणार, नॉट ॲज इट इज लिहिणार. R ची ट्रूथ व्हॅल्यू F बनली. मी इथं फक्त ट्रूथ व्हॅल्यूज पुट केलेले आहेत. नेक्स्ट स्टेपला F इथं बघायचं, T ॲज इट इज ठेवतो, हे अँड ॲज इट इज राहील. नॉट T म्हणजेच F येणार, नॉट T म्हणजेच काय आलं F. R ॲज इट इज राहील ब्रॅकेट मध्ये, नॉट T म्हणजेच F येणार, हे अँड ॲज इट इज राहणार, नॉट F म्हणजेच T येणार आहे. नेक्स्ट स्टेपला काय होणार बघा. F implies इथं बघायचं, अँड मध्ये बोथ एंट्रीज T असतील तर T येतं, अदरवाइज F येतं. इथं बोथ एंट्रीज T नाही म्हणून F येणार आहे. हे R ॲज इट इज राहणार आहे. इथं सुद्धा अँड आहे, अँड मध्ये बोथ एंट्रीज T असतील तर T येतं, अदरवाइज F येतं, त्यामुळे इथं F येणार आहे. नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा. हे F implies इथं बघायचं, R आहे, R मध्ये बोथ एंट्रीज F असतील तर F येतं म्हणजे F येणार. इम्प्लिकेशन मध्ये T implies F असेल तर F येतं, अदरवाइज T येतं.
इम्प्लिकेशन मध्ये टी इम्प्लाइज एफ असेल तर एफ येतं, अदरवाईज टी येतं, म्हणजे इथं येणार आहे टी. याचा अर्थ या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू टी मिळते आहे, म्हणजे ट्रू मिळते आहे. ए हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. दी फॉल्स स्टेटमेंट इन दी फॉलोइंग. इथं 4 स्टेटमेंट दिलेले आहेत, त्यापैकी फॉल्स स्टेटमेंट्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आपण फर्स्ट स्टेटमेंट आधी विचारात घेऊ. पी अँड नॉट पी. पी अँड नॉट पी आपल्याला एफ मिळत आहे. आपण लॉज ऑफ लॉजिकच्या आधारे इथं एफ लिहू शकतो, कारण तुम्ही लॉज ऑफ लॉजिक मध्ये पी अँड नॉट पी इक्विव्हॅलंट टू एफ असं पाठ केलेलं आहे. म्हणजेच एफ येतं, याचा अर्थ हे गिवन स्टेटमेंट कॉन्ट्राडिक्शनचं आहे, म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट ट्रू आहे. आपल्याला फॉल्स स्टेटमेंट शोधायचं आहे. आता आपण सेकंड ऑप्शन विचारात घेऊया. सेकंड ऑप्शन काय आहे बघा. पी इम्प्लाइज क्यू implies not q implies not p is a contradiction. आता हे गिवन स्टेटमेंट कॉन्ट्राडिक्शन आहे की नाही हे तपासण्यासाठी आपल्याला ट्रूथ टेबलचा आधार घ्यावा लागेल किंवा लॉज ऑफ लॉजिकचा सुद्धा आधार घेता येईल. आपण ट्रूथ टेबलच्या आधारे ठरवू. या ठिकाणी इथं पी राहणार आहे कॉलम, त्याच्यानंतर क्यू कॉलम राहील, नॉट पी चा एक कॉलम राहील, नॉट क्यू चा एक कॉलम राहील, त्याच्याशिवाय पी इम्प्लाइज क्यू चा एक कॉलम येईल, त्याच्यानंतर नॉट क्यू इम्प्लाइज नॉट पी असा कॉलम येईल, आणि लास्ट कॉलम असणार आहे पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज नॉट क्यू इम्प्लाइज नॉट पी असा लास्ट कॉलम राहील. आता या ठिकाणी P आणखी Q असे 2 प्राइम कंपोनेंट असल्यामुळे 4 रोज राहणार आहे. या ठिकाणी या ट्रूथ टेबल मध्ये 4 रोज असणार आहेत. रो 1, रो 2, रो 3 आणखी रो 4 असे 4 रोज राहणार आहेत. या ठिकाणी टी एफ अल्टरनेटिव्ह आपण ट्रूथ व्हॅल्यूज भरल्या. 2 टाइम्स टी आणखी 2 टाइम्स एफ येणार आहे. नॉट पी फाइंड आउट करत असताना 2 टाइम्स एफ 2 टाइम्स टी लिहिणार आहे. नॉट क्यू एफ टी असं मिळेल. P implies Q फाइंड आउट करत असताना P च्या कॉलम मध्ये T असेल आणि Q च्या कॉलम मध्ये F असेल, म्हणजे TF असेल तर F येईल, TF असेल तर F येईल, अदरवाइज T येणार. त्यामुळे अदरवाइज इतर ठिकाणी मी T लिहिलेला आहे. त्याच्यानंतर नॉट Q implies not P. नॉट Q च्या कॉलम मध्ये T पाहिजे, आणखी नॉट पी च्या कॉलम मध्ये एफ पाहिजे, म्हणजे टी एफ असा असेल तर एफ येईल, अदरवाइज टी येईल. बघा टी एफ कुठं, नॉट क्यू च्या कॉलम मध्ये टी आणि नॉट पी च्या कॉलम मध्ये एफ असा असेल तरच एफ येईल, अदरवाइज टी येईल. त्यामुळे इतर ठिकाणी मी टी लिहिणार आहे. आता या दोन्हींच्या मध्ये इम्प्लिकेशन आहे, म्हणजेच पी इम्प्लाइज क्यू या कॉलम मध्ये टी पाहिजे आणि इकडे एफ पाहिजे, इथं टी आणि तिकडे एफ पाहिजे. असं काय दिसतं का बघा. असं जर असतं तर एफ आलं असतं, अदरवाइज टी, म्हणजे लास्ट कॉलम मध्ये मला सगळे टी मिळत आहे. या ट्रूथ टेबलचा लास्ट कॉलम जर तुम्ही ऑब्झर्व केला तर तुमच्या असं लक्षात येईल की लास्ट कॉलम मधल्या ऑल एंट्रीज आपल्याला टी मिळालेले आहेत. म्हणजेच हे जे गिवन स्टेटमेंट आहे सेकंड स्टेटमेंट हे टॅटॉलॉजीचं स्टेटमेंट आहे, कॉन्ट्राडिक्शनचं नाही आहे. ऑल एंट्रीज जर एफ आले असत्या तर आपण कॉन्ट्राडिक्शन म्हटलं असतं. म्हणजे हे सेकंड स्टेटमेंट म्हणजे बी हे स्टेटमेंट फॉल्स आहे
म्हणजे बी हे तुमचं आन्सर असणार. आता आपण थर्ड आणखी फोर्थ ऑप्शन सुद्धा चेक करू. इथं बघायचं निगेशन ऑफ निगेशन पी इम्प्लाइज पी. हे एक्झाम्पल कशाचं आहे, टॅटॉलॉजीचं आहे की कॉन्ट्राडिक्शनचं आहे. तर बघा निगेशन ऑफ निगेशन पी इम्प्लाइज पी म्हणजेच पी इम्प्लाइज पी. मी समजा पी ची व्हॅल्यू टी घेतली तर या पी ची सुद्धा व्हॅल्यू टी. इम्प्लिकेशन मध्ये टी एफ असेल तर एफ येतं, अदरवाइज टी येतं म्हणजे टी येणार आहे. म्हणजे हे एक्झाम्पल टॅटॉलॉजीचं आहे, म्हणजे हे ट्रू स्टेटमेंट आहे, फॉल्स नाहीये. फोर्थ ऑप्शन विचारात घ्या. फोर्थ ऑप्शन मध्ये या ठिकाणी फोर्थ ऑप्शन विचारात घ्या. पी आर नॉट पी. लॉज ऑफ लॉजिकच्या आधारे याची व्हॅल्यू आपल्याला टी मिळते आहे. तर लॉज ऑफ लॉजिक बघत असताना आपण बघितले नाही पी आर नॉट पी आपल्याला टी मिळत आहे. त्यामुळं हे टॅटॉलॉजीचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे, म्हणजेच या ठिकाणी बी हे करेक्ट ऑप्शन्स असणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज द कंडिशनल पी इम्प्लाइज क्यू. पी इम्प्लाइज क्यू हे जे कंडिशनल आहे याच्याशी यापैकी कोणता ऑप्शन मॅच होतो आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इथं बघा फर्स्ट ऑप्शन क्यू इज सफिशियंट फॉर पी. आपण बोर्ड एक्झामचे कन्सेप्ट बघत असताना पी इम्प्लाइज क्यू कसं कसं व्यक्त केलं जातं हे आपण बघितलं होतं. इथं फर्स्ट ऑप्शन जर विचारात घेतला क्यू इज सफिशियंट फॉर पी, हे पी इम्प्लाइज क्यू होऊ शकत नाही. जर हे असं असतं P is sufficient for Q म्हणजे P आणखी Q ची जागा जर इथं वेगळी असती, इथं P असतं आणि इथं Q असतं तर हे मॅच झालं असतं. त्यामुळे फर्स्ट आन्सर तरी करेक्ट नाहीये. सेकंड बघा P is necessary for Q. हे जर असं असतं Q is necessary for P तर हे करेक्ट आलं असतं. त्यामुळे हे सुद्धा रॉंग आहे. P only if Q. P only if Q P implies Q ला मॅच होत आहे म्हणजे C हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. इथं बघा if Q then P दिलेलं आहे. इथं हे जर असं असतं if P then Q असतं तर हे करेक्ट झालं असतं म्हणजे C हे करेक्ट आन्सर आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. द बुलियन एक्सप्रेशन negation of P or Q or not P and Q is equivalent to. इथं चार ऑप्शन्स दिलेले आहेत. हे जे गिवन स्टेटमेंट आहे ते कशाबरोबर इक्विव्हॅलंट आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हा क्वेश्चन जेई 2018 ला विचारलेला क्वेश्चन आहे. गिवन स्टेटमेंट आपण प्रथमतः लिहू. निगेशन ऑफ P or Q or negation P and Q. नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा. इक्विव्हॅलंट स्टेटमेंट फाइंड आउट करण्यासाठी आपण लॉज ऑफ लॉजिकचा वापर करू. ट्रूथ टेबलच्या आधारे पण काढता येईल. लॉज ऑफ लॉजिकचा जर वापर केला इथं निगेशन ऑफ डिसजंक्शनचा रूल वापरला म्हणजेच निगेशन P हे R आहे त्याचं अँड होईल निगेशन Q. हे R as it is, negation P and Q as it is ठेवलं. नेक्स्ट स्टेपला इथं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करू. निगेशन P and हे कॉमन घेतलं, निगेशन P and कॉमन घेतलं तर ब्रॅकेट मध्ये निगेशन Q R Q असं ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहील. इथं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरलेला आहे. नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा. निगेशन P अँड याची व्हॅल्यू येणार आहे कशाची, निगेशन Q R Q ची व्हॅल्यू T येणार आहे. निगेशन Q R Q ची व्हॅल्यू T येते कॉम्प्लिमेंट लॉच्या आधारे. त्याच्यानंतर आयडेंटिटी लॉच्या आधारे नॉट P येणार कारण नॉट P अँड T नॉट P येतं आयडेंटिटी लॉच्या आधारे.
आयडेंटिटी लॉच्या आधारे निगेशन पी ऑर टी नॉट पीच येणार आहे, म्हणजेच बी हे तुमचं करेक्ट आन्सर असणार. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. इफ द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट P implies not Q or R is false, then the truth value of the statement P, Q, R are respectively. हे जे गिवन स्टेटमेंट आहे P implies not Q or R, या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू F आहे, फॉल्स आहे. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे P, Q आणखीन R या तीन स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू रिस्पेक्टिव्हली काय असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हा क्वेश्चन जेई 2019 ला विचारलेला क्वेश्चन आहे. तुम्ही पॉज करा, स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. तर बघा या ठिकाणी P implies this ब्रॅकेट जे आहे नॉट Q or R F येतं. इम्प्लिकेशन मध्ये P implies F असेल तरच आपल्याला F मिळतं. याच्यावरून आपण या P ची व्हॅल्यू T येणार आहे. P ची व्हॅल्यू काय असणार आहे? T असणार आहे. आणखी हे जे ब्रॅकेट आहे नॉट Q or R हे ब्रॅकेट तुमचं इक्विव्हॅलेंट टू F असायला पाहिजे. आता इथं बघायचं R मध्ये बोथ एंट्रीज F असतील तर F येणार, बोथ एंट्रीज F असतील तर F येतं. त्यामुळे R ची व्हॅल्यू F मिळणार, R मला F मिळणार. आणखी Q ची व्हॅल्यू F होण्यासाठी नॉट Q आहे म्हणजे Q ची व्हॅल्यू T असायला पाहिजे, कारण नॉट Q इक्विव्हॅलेंट नॉट T जर घेतलं तर मला F मिळणार. म्हणजे नॉट Q ची व्हॅल्यू F यायला पाहिजे, यासाठी Q ची व्हॅल्यू मला T घ्यायला पाहिजे. म्हणजे Q माझ्याकडे T असायला पाहिजे. म्हणजे P ची व्हॅल्यू ट्रूथ व्हॅल्यू T, Q ची ट्रूथ व्हॅल्यू T आणि R ची ट्रूथ व्हॅल्यू F असायला पाहिजे. TTF, TTF म्हणजे A हे तुमचं करेक्ट आन्सर असणार. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. द निगेशन ऑफ द बुलियन एक्सप्रेशन x double implies not y is equivalent to. इथं चार ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यापैकी करेक्ट ऑप्शन्स आपल्याला शोधायचा आहे. हे जे गिवन लॉजिकल स्टेटमेंट आहे त्याचं आपल्याला निगेशन फाइंड आउट करायचं आहे. हा जो क्वेश्चन आहे हा जेई 2020 ला विचारलेला क्वेश्चन आहे. एक मिनिट व्हिडिओ पॉज करा, स्वतः आन्सर फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करा. ओके, तर बघा या ठिकाणी गिवन स्टेटमेंट आहे x डबल इम्प्लाइज नॉट y. तुम्हाला हा कन्सेप्ट माहिती आहे. p डबल इम्प्लाइज q याचा अर्थ असतो p इम्प्लाइज q or q इम्प्लाइज p असा याचा मीनिंग असतो. या कन्सेप्ट नुसार x डबल इम्प्लाइज नॉट y मी असं लिहू शकतो बघा. x इम्प्लाइज नॉट y or नॉट y इम्प्लाइज x. या पद्धतीने आपल्याला हे एक्सप्रेस करता येईल. याचाच अर्थ इथं बघायचं x इम्प्लाइज नॉट y दिलेला आहे. तुम्हाला हा कन्सेप्ट माहिती आहे. p implies q इक्विव्हॅलेंट नॉट p or q. या कन्सेप्ट नुसार आपल्याला लिहिता येईल पहिलं जे स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन करायचं म्हणजे नॉट x r. सेकंड स्टेटमेंट ॲज इट इज लिहिणार नॉट y. हे r जे आहे ते सिंबॉलिक फॉर्म मध्ये लिहिलं. त्याच्यानंतर याचं कन्वर्जन होणार निगेशन ऑफ निगेशन y r x ॲज इट इज राहणार आहे, कारण फर्स्ट स्टेटमेंटचं निगेशन r लिहितो, सेकंड स्टेटमेंट ॲज इट इज राहणार आहे.
ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा, इक्विव्हॅलंट निगेशन x आर निगेशन y आर निगेशन ऑफ निगेशन y y मिळणार आहे आर एक्स ॲज इट इज राईट. आता हे गिवन स्टेटमेंट जे आहे ते आपण सिम्प्लिफाय केलं, याचं आपल्याला निगेशन करायचं आहे. याचं निगेशन करत असताना निगेशन ऑफ काय होणार बघा, नॉट एक्स आर नॉट वाय आर वाय आर एक्स वाय आर एक्स. आता याचं निगेशन करत असताना निगेशन ऑफ निगेशन एक्स एक्स मिळणार, हे आर आहे त्याचं अँड होणार, निगेशन ऑफ निगेशन वाय वाय होणार आहे, म्हणजे एक्स अँड वाय मिळालं, हे आर आहे त्याचं अँड होणार आहे. इथं निगेशन करत असताना निगेशन वाय होणार, हे आर आहे त्याचं अँड होणार, आणखी याचं निगेशन निगेशन एक्स होणार. आता हे कशाशी मॅच होत आहे बघा, एक्स अँड वाय अँड नॉट वाय अँड नॉट एक्स, नॉट वाय अँड नॉट एक्स. तर डी हे या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असणार आहे. आज आपण इथं थांबणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर्स मध्ये पुन्हा आपण काही मॅथमॅटिकल लॉजिकवर आधारित काही कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स बघणार आहोत. ओके, थँक्यू.